संथाली भाषा, ओल चिकी लिपी आणि संस्कृतीचे संरक्षक श्री चरण हेम्ब्रम, पद्मश्री 2026. चरण हेम्ब्रम एक असे कर्मयोगी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संथाली भाषा, ओल चिकी लिपी आणि आदिवासी संस्कृतीला ओळख आणि भविष्य देण्यासाठी समर्पित केलं. नियतीने त्यांच्या बालपणीच वडिलांची छाया हिरावून घेतली. पण आईच्या छत्रछायेने त्यांचं बालपण कधीच कोमेजू दिलं नाही. या रोपाचं झाड होण्यासाठी एका माळ्याची, एका गुरुची गरज होती. ओल चिकी लिपीचे हे शिक्षण संपूर्ण संथाली समाजाचा आवाज बनणार होते. काळ पुढे गेला. 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. ITIचा कोर्स केला आणि एका साध्या नोकरीचा शोध सुरू होता. पण आयुष्याने एक विलक्षण वळण घेतलं. एका रेल्वे प्रवासात सगळी सर्टिफिकेट्स हरवली. हताश, निराश पोहोचले पुन्हा एकदा गुरूंकडे. हा अपघात नाही, नशिबाचा संकेत आहे बेटा. संथाली वाट नाही तर ते ध्येय आहे. गुरूंचे हे वचन प्रमाण मानून आणि संथालीचा विस्तार जीवनाचे ध्येय बनवून ते निघाले एका अशा प्रवासाला ज्याचा प्रत्येक टप्पा संथाली भाषा आणि संस्कृतीला समर्पित होता. टीचर ट्रेनिंग घेतलं आणि सुरू झाला संथाली शिकवण्याचा प्रवास. गावांमध्ये, शाळांमध्ये, आसऱ्यांमध्ये आणि कधी कधी झाडांखाली. अडचणी होत्या पण ते थांबले नाहीत. एका मागून एक शेकडो आसरा केंद्र स्थापन झाली. हजारो मुलांना मिळालं संथाली शिक्षण आणि संथालींना मिळालं एक नवीन जीवन. या प्रयत्नांमुळे त्यांची संथाली सचिव म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी संस्थांना जोडलं आणि आसऱ्यांनाही मान्यता मिळवून दिली. शब्द पुस्तकांमध्ये सामावले. संथाली अभ्यासक्रमही तयार झाला आणि रोजगारासाठी पात्रता देखील. त्यांच्या अथक प्रयत्नांनी संथालीला स्वतःची सरगम दिली. त्यांनी रचलेली गाणी आणि नाटके संपूर्ण समाजासाठी आयुष्यभराच्या वचनबद्धतेचे प्रतीक बनली. जेव्हा आपण आपली भाषा जिवंत ठेवतो तेव्हा भाषा आपलं अस्तित्व जिवंत ठेवते. श्री चरण हेम्ब्रम यांच्या गीतांमधून जिवंत असलेल्या पंडित रघुनाथ मुर्मू यांचे हे शाश्वत विचार आजही संथाली समाजाला जीवनाचा मार्ग दाखवत आहेत. श्री चरण हेम्ब्रम, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.